उर्मिला महाडिक यांनी मुद्दाम मालती महाडिकांवरती दागिने चोरीचा आरोप केला, जेणेकरून कोर्ट आपल्या मूळ केसवरून भरकटेल. हे सगळं ठरवून केलेलं नाटक होतं माय लॉर्ड. दॅट्स ऑल. बघितलं मालती, मी म्हटलं होतं राणी काहीतरी नक्की मार्ग शोधून काढेल. समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारावर मालती महाडिकांवर केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध झालंय. आणि उर्मिला महाडिकांना कोर्ट सक्त ताकीद देत आहे हे असे प्रकार करून केस भलत्याच गोष्टीकडे भटकवू नये. हे असं वागून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल आणि कोर्टाला मिसगाईड केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होऊ शकते. ॲडव्होकेट कारखानीस, यावर तुम्हाला काय बोलायचंय? माय लॉर्ड, माझ्या क्लायंटने जो हा प्रकार केलाय त्यांचा वकील म्हणून याची मला अजिबात कल्पना नव्हती. अदरवाईज मी त्यांना आधीच ताकीद दिली असते. तरी त्यांची ही जी काही चूक झाली आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आय एम सॉरी. ठीक आहे, आज ज्या मुद्द्यांवर ही केस सुरू झाली त्याच मुद्द्याला धरून पुढे पुरावे आणि साक्षीदार उभे करावेत. कोर्ट मालती महाडिकांना चोरीच्या आरोपातून मुक्त करत आहे. आणि आजचं कोर्टाचं काम इथेच थांबते. द कोर्ट इज ॲडजर्न. सुपर राणी, अगं तुझ्यामुळे इतक्या मोठ्या वकिलाला कोर्ट पुढे सॉरी म्हणावं लागलं. दिस इज युअर फर्स्ट. मिस्टर महाडिक, केस अजून संपलेली नाहीये. आणि हो राणी, मी तुला जे सॉरी म्हणालो ना ते केवळ माझ्या क्लायंटच्या मूर्खपणामुळेच. त्यामुळे जिंकण्याचा जो आनंद आहे ना तो इतकेच सेलिब्रेट करू नकोस. मला हरवणं इतकं सोपं नाहीये. आणि ही सॉरी मी इतक्या सहजासहजी विसरणार नाहीये. आजपर्यंत कोर्टामध्ये कित्येक वकील माझ्यासमोर आर्ग्युमेंटसाठी उभे राहिले, पण ते पहिल्यांदा आणि शेवटचेच. राणी महाडिक माझ्यासमोर उभी राहणार आहे, ती सुद्धा पहिल्यांदा आणि शेवटचीच. असंच समजा. हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही हारण्याआधीच एवढं का चिडताय? नाही म्हणजे मला तर असं वाटलं होतं की ज्या वकिलांचं कर्तृत्व मोठं असतं, त्यांचं एवढं नाव असतं, ते त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या, अनुभवाने कमी असलेल्या वकिलांचा मान ठेवतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. मला असं वाटलं होतं तुम्ही माझं कौतुक कराल सर. तुझं कसलं आलंय कौतुक? अहो, कोणालाच समोर उभं न करणाऱ्या वकिलासमोर मी उभी राहिले म्हणून माझ्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं. मी इथून पुढे नसणार आहे. लवकरच तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असेल. असं नाही होणार सर. मी माझ्या माणसांना त्यांच्या हक्काच्या घरात परत घेऊन जाईन असं वचन दिलंय, आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी मी काय लागेल ती मेहनत करेन. तुम्ही ही केस जिंकण्यासाठी लढताय आणि मी न्याय मिळवण्यासाठी, त्यामुळे मी हरू शकत नाही सर. हो, पण जर तुम्ही तुमची पहिली केस कोणाकडून हरणार असाल तर ती ही ॲडव्होकेट राणी असेल. चला सर.
काय म्हणत होती राणी? मला हरवण्याची गोष्ट करत होती ती, आणि तेही माझ्या नजरेला नजर भिडवून. हे जे काही मला ऐकावं लागतंय ना, ते केवळ तुमच्या मूर्खपणामुळे. तुम्हाला मी एक शेवटचं सांगतोय, मला न सांगता हे असले उद्योग करू नका. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की ही केस मीच लढावी, तर ही केस तुम्हाला माझ्या डोक्याने लढावी लागणार आहे. डू यू अंडरस्टँड? अन्यथा ही केस मी आत्ता या क्षणाला सोडायला तयार आहे. इज दॅट क्लिअर? सॉरी सर, माझ्याकडून चुकलं. आता इथून पुढे आमच्याकडून कुठलीच चूक होणार नाही. पण प्लीज ही केस तुम्ही सोडू नका प्लीज सर. ठीक आहे. यानंतर पुढे पुढे करायचं नाही. डू यू अंडरस्टँड? राईट सर. तिने माझा इगो दुखावलाय, तर मी तिला आयुष्यभराचं दुखणं देईन. राणी, आज तू एका क्षणात हरलेली बाजी जिंकून दाखवलीस. तूच वकील म्हणून किती योग्य आहेस हे तू सिद्ध केलंस. कारखानीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता ना आबा. हो. आजपर्यंत तो एकही केस हरलेला नाहीये म्हणे. बट आय एम शुअर तो ही केस नक्की हरणार बघा. थँक्यू. आई, आता तरी खुश आहेस ना तू? हो. माझ्या ना मनावरचं ओझं हलकं झालं. पण तिथे कोर्टात आतून जरा घाबरलेच होते मी. पण खरं सांगू ना तर माझं एक मन मला सांगत होतं की राणी या सगळ्यातून मला नक्की बाहेर काढेल, नक्की सोडवेल.